काम सर्व करून येईल, पण तो जसा गेलाय ना तसा मला इतका कंटाळा आलाय. कपडे बघ, घरचेच कपडे घालून जातो. तिकडे ना पास्ता मस्त पैकी रेडी झालेला आहे. चालला बारकू तो गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो गुड मॉर्निंग तर नाही, तर आता वाजलेलं आहे दुपारचं 1:30. तर आता मी पूर्ण तयार झालेले आहे, कारण की सकाळ सकाळी उठून मी पहिले ब्लॉग एडिट केला, त्यानंतर मी अंघोळ केली, जेवण केलं, थोडंफार साफसफाई वगैरे केली. आणि तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल की ऋषी पुण्याला गेलेला आहे आणि आज मला बोर नको व्हायला म्हणून मी ना हे कपडे घेऊन आले वरतून. म्हणजे या रूम मध्ये ना आम्ही फक्त ड्रेस वगैरे चेंज करतो किंवा तयारी वगैरे करायची असेल ना तेव्हाच या रूम मध्ये येतो. बाकी अंघोळ वगैरे सर्व आहे ना वरच्या बाथरूम मध्ये वगैरेच होतं ना. मग वरती जसे कपडे धुतले की ते वरचे वरतीच ठेवले जातात, खाली आणायचं त्याला मुहूर्तच लागत नाही. मग मी काय करते, हप्त्याभराचे कपडे ना एकदाच सर्व सोबत खाली घेऊन येते. तर ते बघा ना किती सारे कपडे. तर या साईडला बेडवर आहे ना पूर्ण कपडेच कपडे पडलेले. आणि हे बघा ना हे ब्लँकेट वगैरे. काल ना हर्षद आणि बारकेश खाली आले होते ना झोपायला, त्यामुळे ना त्यांनी त्यांचे ब्लँकेट घेऊन आलेले होते. मला ना या गादीवर खूप जास्त पाठ दुखते ना, त्यामुळे मी सतरंजी आणि गोदडी आणलेली आहे. म्हणजे मी ती खाली टाकते आणि मग तिच्यावर झोपते. तर चला सर्वात आधी मी ना या कपड्यांच्या घड्या वगैरे करते आणि त्याला छान रचून देते. त्यानंतर मला जे कपडे ना हिच्यात जेवढे पण कपडे भरून ठेवले, ऋषीचे शर्ट वगैरे, तर त्या शर्टला मला प्रेस करायचे, त्यानंतर त्याच्या घड्या करायच्या आणि त्या पण कपाटात रचून द्यायचे. आपला ब्लॉग करायला खूप दिवस झाले होते ना, त्यामुळे मला ना असं बोलताना मीन्स कॉन्फिडन्स नाही येते. मी खूप वेळेस आहे ना अटकते मध्ये मध्ये. सो डेली ब्लॉग करायला लागत जाणार आहे आता, कारण की एकदा प्रॅक्टिस गेली ना की मग थोडं शाय फील वाटतं. परत मग बोलताना काय बोलायचंय ते मी कॅमेरा चालू केल्यावर विसरून जाते वगैरे. पण आता आहे ना मी डेली ब्लॉग करणार आहे. मध्येच काहीतरी कामं येतात आणि त्यामुळे ना ब्लॉग होत नाही, एडिट करणं होत नाही, मग लिंक तुटून जाते. पण आता आहे ना डेली ब्लॉग करणार आहे, सिरियसली, प्रॉमिस. सो गाईज, तर फायनली आता मी ना पूर्ण कपडे आवरलेले. हे कपडे ना मला आता वेअर करायचे, त्यामुळे मी हे काढून ठेवलेले, कारण की यामध्ये ना मला खूप अनकम्फर्टेबल वाटतंय. सो मी आता चेंज करते. यार लिटरली मला 2 घंटे लागले एवढं सर्व आवरायला, कारण ना मी पिक्चर बघत बघत घड्या पण गेल्या, रचलं पण, म्हणून खूप टाइमपास पण झाला. ऋषी जसं गेला ना तसं मी विचार करत होते की मी मस्त मीन्स शॉपवर जाईल, काय काम आहे माझे बाहेरचे ते काम सर्व करून येईल. पण तो जसा गेलाय ना तसा मला इतका कंटाळा आलाय. मी घरातच पडून राहिलेली, मला नुसतं पिक्चर बघावं वाटतंय आणि झोपून राहावं वाटतंय, बाकी काहीच करायची इच्छा नाहीये. आणि तो नसला ना की मला बाहेर जायचं पण मन नाही करत, म्हणून मी ना घरातच थांबणार आहे आज पूर्ण दिवस. आणि बाहेर मला थोडंफार काम होतं, पण बघूयात आता ते उद्या वगैरे करेल, कारण की आज मला खूप जास्त कंटाळा आलेला आहे. सो गाईज, तर आता मी आउटफिट चेंज केलेला आहे आणि आता आहे ना मी एखादा मूवी वगैरे बघणार आहे किंवा मग झोपून राहणार आहे, कारण ना आई आणि ते पण चाललेले थोडं बाहेर. मग घरी मी एकटीच आहे, मी एकटी काय करणार ना घरी, मग मी मूवीज बघू शकते. माझ्या टाइमपास साठी मी मूवी बघेल आणि आई वगैरे आले ना की मग मी वरती जाईल आणि मग मस्तपैकी आम्ही आज ना संध्याकाळी काहीतरी छान खायला बनवू. तर आता वाजलेले 5:30 आणि आता आहे ना हर्षदला ट्युशनला जायचंय, हो ना. तर मी इतका वेळ ना मी मूवीज शोधत बसले, इतका वेळ मला मूवीज सापडला आणि 1-1.5 घंटा. तर मग मी म्हटलं जाऊ दे, आता जर पिक्चर बघत बसले ना तर खूप वेळ होऊन जाईल आणि मला खूप जास्त भूक पण लागलेली होती, म्हणून मी आता वरती आलेले आणि मी आता मला काहीतरी खायला बनवते. काय केलं होतं तुम्ही? कसले धिरडे केले होते वाटतं? डाळीचे धिरडे केले होते. हा, तर मी पण आता आहे ना तिच्यात कांदा टमाटर टाकून आहे ना डाळीचे धिरडे करते माझ्यासाठी. आणि बारके जाणार आहे ना वाटतं आज? तो म्हणतो मला नाही जायचं. आणि मग शाळेत कोण जाणार आहे, मम्मी पप्पा? बारकू इकडे ये, इथलं ये. शाळेत कोण जाणार आहे, मम्मी की पप्पा? सुट्टी शाळेला. सुट्टी कस काय शाळेला? शाळा उघडली ना आता आपली. नाही उघडली? अरे उघडलेले बाबा. कोण जाईल शाळेत? लय दिवस बाकी आहे. अमृताला पाठवायचं तुझ्या ऐवजी शाळेत. 21 तारखेला उघडणार त्यांची शाळा. नाही रे, 16 तारखेला उघडणार आहे ना. कोण म्हणे? मम्मी तर म्हणले उघडली म्हण त्याची शाळा. नाही, 21 तारखेला उघडणार आहे. हो का? आता हर्षद दादा सोबत जातो ट्युशनला, मग अभ्यास करायला जातो. विचारताल घेऊन जातो का म्हणा, मला विचार ना, घेऊन जातो ट्युशनला. विचारत होता, पण मी त्याला म्हणलं सर आहे ना तुला दुसऱ्या क्लासमध्ये बसवतील आणि मी दुसऱ्या क्लासमध्ये राहील. हो का? घेऊन जायचं, पण माधवीच्या क्लासमध्ये बसवलं लाव त्याला. माधवी आणि एकाच स्टँडर्डला आहे ना, सेकंडलाच आहे ना माधवी पण. जाय मग माधवीच्या क्लासमध्ये बस तू. हा, जातो का? आणि मग तू आता ट्युशनला गेल्यावर तू काय करशील? आपण खेळायचं का मग? आ नुसतं हसत. जेवला तू? जेवला?
चला आता मी काहीतरी बनवते माझ्यासाठी खायला. तर आता हर्षद चाललाय ट्युशनला मेकअप बिकअप करून. कपडे बघ घरचेच कपडे घालून जातो गधडमधड. मी कुठे दुबईला स्टार्टिंगला ना 2 दिवस असे भारी कपडे घालून जायचं लाग ट्युशनला. मेकअप बिकअप करून 15 मिनिटं आधी आवरायला लागायचा. आता तर घड्याळ बंद पडली का? मग माग कस काय पडली आहे? 6 वाजत आले माझ्या फोन मध्ये. 5:51 झाले का? आवर कपडे पण कसे घालून चाललाय गंदे दुबईला. हा पण नीट कपडे घालून जायचे ना. तर आता आहे ना मी कांदा टमाटर कापलेलंच होतं. मग म्हटलं जाऊ द्या मी धिरडं करायपेक्षा आहे ना पास्ताच करते. डायरेक्ट कुकरमध्ये पास्ता करणार मी आता. म्हणजे याला फोडणी देणार. पहिले कांदा टाकेल, टमाटर बिटमाटर सगळं टाकेल, फोडणी देईल, त्यामध्ये डायरेक्ट कच्चा पास्ता टाकेल, पाणी टाकेल आणि कुकर लावून देईल. 2 शिट्ट्या झाल्या की एकदम भारी पास्ता होतो. तर आता कुकरमध्येच आहे ना मी कांदा टमाटर सर्व मस्तपैकी ना फ्राय करून घेतलेले. आता त्यामध्ये ना तिखट मिरी पावडर आणि मीठ टाकते आणि त्यानंतर डायरेक्ट पास्ता टाकून देते. पास्ता जोपर्यंत होतोय तोपर्यंत मी इथे ना काकडी कापून घेतलेली, कारण की मला काकडीची सलाद करायची. आता मसाले पण आहे ना छान फ्राय झालेले. अयो कुकरच पडलं. तर आता मसाले पण आहे ना छान फ्राय झालेले. आता यामध्ये ना मी पाणी टाकते. जेवढं पास्ता उकडायला पाणी लागतं ना तेवढं पाणी नाही टाकायचं याच्यात, कारण की ना पास्ता यामध्ये ना कमी पाण्यात शिजतो. सो थोडं पाणी कमीच टाकायचंय. आता याला आहे ना एक बॉईल येऊ द्यायची आणि त्यानंतर पास्ता टाकायचा आहे. तर आता या ठिकाणी पास्त्याचं कुकर लावलेलं आहे आणि इकडे माझी ना सलाद सुद्धा तयार झालेली. म्हणजे मी फक्त काकडी कापली, त्यामध्ये थोडं दही टाकलं, काळी मिरी पावडर टाकली, तिखट टाकलं, थोडी साखर टाकली, त्यानंतर आपली सलाद तयार आहे. सो फायनली तर या ठिकाणी ना पास्ता मस्त पैकी रेडी झालेला आहे. कुकर मध्ये केलाय ना, काय माहिती शिजलाय की नाही. पास्ता शिजलेला आहे, फक्त आता टेस्ट चांगली लागली पाहिजे बस. आता पास्ता तयार झालेला होता म्हणून म्हटलं थोडा थोडा आहे ना खाऊन घेऊयात. बारकू हे घ्या, तुला सॉस टाकून दिला. पास्ता आहे ना खूपच छान झालेला होता आणि त्यावर आहे ना मी थोडंफार चीज पण घेतलेलं आहे. तर आता स्वयंपाकाचा पण टाइम झालेला आहे ना, म्हणून मी या ठिकाणी पीठ घेतलेलं आहे. आता पीठ भिजवून घेते. तर आताच आई घरी आले आणि आई म्हणे या बारक्याला जायचंय त्याच्या घरी. चालला बारकू तू? बारकून लगे त्याच्या बॅग बिग भरून घेतल्या. थांबत नाही का तू? नाही थांबत. शाळा चालू झाली काय तुझी? ओले बापले, शाळा चालू झाली रे एका पोराची. तर आता ना आमचा बारकेत चाललाय. बाय बारक्या, लवकर या, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात पण या. हा बाय कर, बाय. तर आता आमचे जेवण वगैरे झालेले आणि आता आहे ना मला खूप जास्त झोप येते. पण त्याआधी ना मला थोडीफार स्किन केअर करायची, कारण की बघा ना किती ड्राय स्किन पडलेली, अशी एकदम रुखी सुखी. आणि ती जर जास्त वेळ तशीच राहिली ना की मग ती काळी काळी पण पडत चालते. सो मी आज आहे ना मस्तपैकी फेशियल हेअर्स वगैरे सर्व रिमूव्ह करणार आहे. त्यानंतर मग छान मॉइश्चरायझर वगैरे लावून ठेवणार आहे. आता मी फेस शेविंग केलेली आहे आणि ना मी हे 15 दिवसांमधून करत असते. म्हणजे मला जर कुठे बाहेर वगैरे जायचं असेल ना तर मी 15 दिवसांनंतर करते. पण जर मला आता कुठे बाहेर जायचं नाही, काही शेड्यूल नाही आहे किंवा मग एवढं इम्पॉर्टंट नाहीये ते काढणं, तर मी 1-2 महिन्यानंतर सुद्धा काढत असते. पण ना जेव्हा मी हे रिमूव्ह करते ना तेव्हा माझी सर्व डेड स्किन वगैरे निघून जाते, तर एक वेगळाच ग्लो येतो फेसवर. तर आता मी ते रिमूव्ह केलेलं आहे आणि त्यानंतर ना मी कूलिंग बाम लावलेला होता फेसला. तर त्यानंतर मी हे काय ॲलोवेरा आणि नीमची कोणतं तरी बाम आहे जो तुम्ही फेस शेव करताना पण लावू शकता आणि त्याच्यानंतर पण लावू शकता. सो मी आता तो लावणार आहे. थंडीमध्ये ना इतका फेस खराब होतो ना, उन्हाळ्यात तरी आपण घरी बसून उन्हापासून प्रोटेक्ट करून आपल्या फेसची केअर घेऊ शकतो. पण थंडीमध्ये तसं नसतं. थंडीमध्ये ना घरात बसून सुद्धा फेस असा तळकतो, पांढरा पांढरा पडतो किंवा मग डेड स्किन येते फेसवर आणि खूप खराब होतो. सो विंटर मध्ये ना खूप जास्त केअर घ्यायची आपल्या फेसची. आणि फेस सेव्हिंगचा ना शॉर्ट व्हिडिओ बनवलेला होता की कशी करायची आणि काय काय केअर वगैरे घ्यायची. सो त्यामध्ये ना खूप सारे कमेंट होत्या की फेस शेव केल्यावर हेअर्स दाट येतात का. तर ऑब्व्हियसली यार, जर तुम्ही फेस शेविंग करताय ना तर ते केस दाट येणार म्हणजे येणार. किती पण तुम्ही युट्यूबला सर्च मारा की दाट येतात का, सर्वे सांगणार की नाहीये. शेव करण्यासाठीच ते रेझर वगैरे बनवलेलं असतं. पण सिरियसली थोडेफार दाट हेअर्स येतातच. आणि जर तुम्हाला मेकअपचं वगैरे काही काम नसेल पडत किंवा मग कॅमेरा समोर जावं नसेल लागत, डेली मेकअप लागत नसेल, ऑफिशियल वर्क वगैरे असेल तुमचं नॉर्मली आणि तुमची हेअर ग्रोथ सुद्धा एकदम बारीक थिन असेल ना, तर प्लीज फेस शेव करू नका, कारण ना त्याने थोडी दाट केस येतात. माझी पण हेअर ग्रोथ ना खूप बारीक होती, पण जसं मी रेझर यूज करायला लागले ना तसं मला आहे ना थोडी दाट हेअर्स दिसायला लागले. म्हणजे ते माझ्या डायरेक्ट हाताला फील सुद्धा होत होते. सो मी तर
फसले फेस शेविंग करून, पण मला ते इम्पॉर्टंट पण होतं. डेली मेकअप करायचा असतो किंवा मग व्हिडिओज वगैरे काढायचे असतात, कुठे इव्हेंटला वगैरे जायचं असतं, त्यामुळे मग ते हेअर्स वगैरे दिसतात आणि मेकअप केल्यावर ना ते हेअर्स एकदम काळे काळे असे उठून दिसतात ना, बारीक जरी असले तरी. तर त्यामुळे मला ते इम्पॉर्टंट होतं फेस शेव करणं. सो त्यासाठीच मी फेस शेविंग वगैरे केलेली आहे. बट तुम्हाला जर ते काही इम्पॉर्टंट नसेल किंवा मग तुमची ग्रोथ पण जास्त नसेल, एकदम बारीक बारीक असेल, तर प्लीज 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 फेस शेविंग करू नका, फेस वॅक्सिंग करू नका, काहीच नका करू, जसं आहे ना तसं राहा. तर आता मी फेसला मॉइश्चरायझर वगैरे लावलेलं आहे, हँड्सला पण लोशन वगैरे लावलेलं आहे, कारण की माझी ना एक्स्ट्रीम ड्राय स्किन आहे. इतकी ड्राय स्किन आहे ना, म्हणजे मी कुठे पण पाण्याने जरी फेस वॉश केलं ना तर मला एकदम तळतळते, माझी त्वचा एकदम अशी ओढल्यासारखी होते, इतकी इरिटेट होतं ना मला त्या स्किनचं. म्हणून मी ना खूप सारं मॉइश्चरायझर कंटिन्यू लावून ठेवत असते. आणि हो, आज तर मी पूर्ण दिवस घरीच होते, पण उद्याला आपण जाऊयात कुठेतरी बाहेर फिरायला. सो उद्याचा ब्लॉग नक्की बघा. तर या ठिकाणी माझी नाईट स्किन केअर सुद्धा झालेली आहे आणि मला ना आज खूप जास्त झोप येते. सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. Sitting here praying that this night's gonna last. You got it all on tap. I'm loving your vibe, always have